स्नान आता आपण घालताना पाहत आहोत। अतिशय सुंदर अशी काळ्या दगडातली ही मूर्ती जरी असली तरी दुग्ध स्नान घातल्यानंतर ती शुभ्र वर्ण अशी दिसते। करकटावर घेऊन उभा असलेला हा विठुराया आणि त्याला विविध प्रकारच्या द्रव्यांनी स्नान घातलं जात आहे। भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आपण पाहतो आहोत, ज्याच्यावर हा देव उभा आहे आणि आता त्याच्या ओठी लोण्याचा आणि दत्योपचार पूजा जशी होते त्याच प्रकारची पूजा इथे केली जात आहे। शर्करा त्याला दिली गेलेली आहे, म्हणजे साखर आहे। मला वाटतं हे असं एकच उदाहरण आहे ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः भक्तांच्या भेटीसाठी या सर्व उपचारांमधून तयार होत असतो। छेडिता विणेची तार उमटे नाद ब्रह्माचा हुंकार, कणकणात विठ्ठल हा भक्तीचा आधार। पुन्हा एकदा दुग्ध स्नान विठ्ठलाच्या मूर्तीला केलेलं आहे। आपण पाहतो आहोत ही सर्व श्रींच्या नित्यकर्मातली ही भांडी ही चांदीची आहेत आणि यांचीही कथा आहे मंडळी। भारतातली सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र जिवंत करणाऱ्या महान राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ही विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती आणि या मंदिरामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे। 6 एप्रिल 1750च्या ऐतिहासिक पत्रानुसार त्यांनी माता रुक्मिणीसाठी सोन्याचा कमरबंद आणि जडावाची चोळी अर्पण केलेली होती। त्याचबरोबर विठुरायाच्या स्नान आणि नैवेद्यासाठी लागणारी ही सर्व मौल्यवान चांदीची भांडी त्यांनी अर्पण केलेली होती आणि ती अजूनही वापरामध्ये आहेत। इतकंच नाही तर जे शेजघर आहे ज्याच्यामध्ये देव विश्राम करण्यासाठी जातात तिथली त्यांची चांदीची शय्या सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी अर्पण केलेली आहे। आपण प्रत्यक्ष प्रसारण पाहू शकता आहात मंडळी, ज्याच्यामध्ये विठुरायाच्या मूर्तीच्या वर असलेल्या वेगवेगळ्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। आज विठुरायाची प्रत्यक्ष पूजा करण्याचा मान मिळालेलं जोडपं श्रीयुत बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने हे सुद्धा विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करत आहेत। 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत। धाराशिव जिल्ह्यापासून इथपर्यंत ते येतात आणि पायी वारी करून त्यांना आज 2026 मध्ये हा बहुमान मिळालेला आहे। हे मानाचं वारकरी दाम्पत्य आहे। खरोखरच अतिशय श्रद्धेने दरवर्षी वारी करणारी अनेक दाम्पत्य आहेत आणि अनेक वर्ष ते याच ओढीने वारी करतात की एकदा तरी विठुरायाला प्रत्यक्ष स्नान घालण्याचं भाग्य आपल्याला मिळावं आणि आज ते मिळालेलं आहे। वयवर्ष 70 आणि वयवर्ष 68 असं असलेल्या या वारकऱ्यांना श्री आणि सौ माने या दाम्पत्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे।
शुद्धोदक स्नान आपण पाहतो आहोत की विठुरायाच्या मूर्तीला घालण्यात येतंय. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि माणसाता आलो. हरिनामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वार करी वाट समजली खरी. देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. अशीच भावना असलेलं हे दाम्पत्य. देवाचं स्नान झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भगवंतासाठी दिलेला सुंदर पोशाख आता त्यांना घालण्यात येणार आहे. येवल्याची अतिशय सुंदर हाताने विणलेली पैठणी रुक्मिणी मातेसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर विठुरायासाठी असणार आहे. खास वर पितांबराचा सोगा आहे, वेलाचा कमरबंध आहे आणि हे आपल्याला गुरुजी समजावून सांगत आहेत. डाव्या हातामध्ये शंख आहे, पितांबराचा सोगा आहे आणि ते आपल्याला दाखवत आहेत तो कमरबंध. डाव्या हातामध्ये असणारा शंख, उजव्या हातामध्ये कमलपुष्प, त्याचबरोबर देवाची नाभी ज्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, डाव्या कमरेवर अर्धांगी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा, हृदयावर असलेलं भृगुलांछन म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ आणि त्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. गळ्यामध्ये बहुमान आणि बहुमौल्यवान असलेला असा कौस्तुभमणी विराजित आहे. त्याचबरोबर कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, विश्वाचा समतोल आपल्याला दाखवणारी, आणि त्याचबरोबर डोक्यावर शिवलिंग धारण केलेला आहे. हरिहरा नाही भेद असं आपल्याला या निमित्ताने सांगणारा ह्या मूर्तीमधनं आलेला संदेश. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख आता त्यांना अर्पण केलेला आहे. अतिशय सुंदर जरीचं काम केलेला हा पोशाख आहे. या राजेशाही पोशाखाचं वस्त्र अतिशय सुंदर आहे. सिल्कचं वस्त्र हे आहे. काशीहून खास हे आलेलं आहे आणि हे वस्त्र आता विठुरायाला परिधान केलं जात आहे. भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या समस्त वारकऱ्यांच्या अतिशय मनाच्या जवळ असलेला हा रंग भगवा, आणि हा देवाला पांघरवला जात आहे. अतिशय सुबक मूर्तीला अतिशय सुबकपणे हा पोशाख नेहमी पांघरवला जातो. परिधान केल्यानंतर विठुरायाचं रूप अतिशय मोहक दिसतं. ते आपल्या समोर साकार होत आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं, जरीनं आणि सोन्याने मढवलेलं असं हे वस्त्र आहे. आणि असं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी
कित्येक दिवस उन्हात अनात पावसात चिखलात चालून वारकरी येत असतात. 700 वर्षांपेक्षा अधिक काळ घराघरातून वारकरी हे मनमोहक रूप पाहण्यासाठीच येत असतात. महाराष्ट्राच्या सर्वात लोकप्रिय दैवतांपैकी एक म्हणजे पंढरपूरचा विठुराया. आणि त्याचं मनमोहक रूप आपल्या समोर साकार होतंय. जेव्हा विठुरायाचं रूप आपल्या समोर साकारतं, विठुराया जेव्हा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी तयार होतो, तेव्हा त्याला आरसाही दाखवला जातो. आरशामध्ये जसं आपण आपले कपडे, आपलं व्यवस्थित दिसणं सगळं आहे की नाही हे पाहतो, त्याप्रमाणे देव सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीला जात असताना ते पाहतो. स्वतःला निरखून पाहणारा हा देव आहे. आणि कदाचित म्हणूनच तुमच्या माझ्या प्रत्येकाला आपल्या मनाच्या अगदी जवळ असलेला हा भगवंत आहे. आईसारखं त्याच्यावर रुसता येतं, त्याच्यावर रागवता येतं आणि त्याच वेळी माऊली म्हणून पटकन कमरेला मिठी मारता येते, त्याच्या जवळ जाता येतं. या देवाला एकेरी हाक मारता येते, प्रसंगी त्याच्यावर रागवता येतं. आपल्यासारखाच पोशाख ते सुद्धा करतात. हा सुंदर सुवर्ण किरीट आता त्यांनी धारण केलेला आहे. मस्तकावर शिवलिंग जिथे आहे त्याच्यावर हा किरीट त्यांनी धारण केलेला आहे. सोन्याचा सुंदर मुकुट घातल्यानंतर श्रींचं रूप आणखीन खुलून दिसतं. थेट पायाला मिठी घालता येईल असं फक्त याच देवाचं स्वरूप आहे आणि तो सुद्धा करकटावर ठेवून भक्तांसाठी कायम धावून येत असतो. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा भरजरी पोशाख आहे. त्याच्यावर अतिशय बारीक नक्षीकाम केलेलं आहे. काशीहून खास हे नक्षीकाम करवून घेतलेलं आहे. मराठेशाहीमध्ये विशेषतः पेशवाईमध्ये स्वतः छत्रपती आणि पेशवे आणि त्यांच्या अनेक पक्षांचे अनेक सरदार कित्येक वेळा पंढरपूर, तुळजापूर वगैरे या क्षेत्रांच्या यात्रेला आलेले होते. पंढरपुरात येणाऱ्या पालख्या दिंड्या हा प्रघात खूप जुना आहे. शके 1560-61 म्हणजे इसवी सन 1639 सालच्या 3 पत्रांमध्ये पालखी आणि दिंडी पंढरपुराला गेली असता आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे. अशा अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमधून पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या अनेक वारकऱ्यांचा उल्लेख आहे. कालांतराने त्याला हैबत बाबांच्यामुळे एका अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध अशा सैनिकी तुकडीचं रूप आलं. कारण हैबत बाबा स्वतः एक सैन्याधिकारी होते. अतिशय सुंदर असा हा पोशाख लाल आणि भगव्या रंगाचा विठुरायाला परिधान करवला जात आहे. संतांनी वेगवेगळ्या प्रकारे या सुंदर मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू, तेणे नमस्कारू योग्यची आहे. आम्ही देवापासी असतो सर्व काळ, म्हणून सकळ वंदिताती. देवाजवळी असतो निरंकर, यासी अधिकार नमस्करा. नाम्या म्हणे म्या काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मज पाशी. असं नामदेवांनी म्हटलेलं आहे.
एकदा एक माणूस भवसागराला कंटाळून शंकराचार्यांनी स्थापलेल्या दक्षिण भारतातल्या मठामध्ये गेला. तिथे तो पोचला तेव्हा त्याला कळलं की त्यावेळेचे शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले आचार्य हे अनुष्ठानाला बसलेले आहेत आणि आता पुढचे 15 दिवस काही आचार्य कुणालाही भेटणार नाही. मग तो विचारात पडला की काय करावं, 15 दिवस इथेच थांबावं का, आणि मनाशी ठरवून टाकलं की आता इतक्या दूरवर आलो आहोत तर भेटूनच जायचं. 15 दिवस तो तिथेच राहिला. अनुष्ठान संपल्यावर आचार्य बाहेर आले. शिष्याने लगेचच या माणसाबद्दल विचारलं की तो 15 दिवस थांबलाय. तेव्हा मग त्याने ठरवलं की आधी त्याला भेटावं. आचार्य त्याला भेटले आणि त्याने त्याचे प्रश्न, त्याला त्याच्या संसारामध्ये पडलेले अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी विचारलं की तू कुठून आलास. तेव्हा त्याने म्हटलं की मी महाराष्ट्रातून आलो आहे. आचार्याने विचारलं महाराष्ट्रातून कुठून. तेव्हा तो म्हणाला पंढरपुरातून. आणि मग आचार्य विस्मयाने म्हणाले पंढरपुरातून, कमालच केलीस तू, इतक्या दूर आलास. अरे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे पंढरपुरातच आहेत. या भवसागराचा जर तुला कंटाळा आला असेल तर तुझ्या सर्व प्रश्नांचं, तुझ्या चिंतांचं उत्तर घालवण्याचा एक मार्ग पंढरपुरातच आहे, आणि तो म्हणजे भक्ती मार्गातलं, अध्यात्मातलं स्थान आपल्याला मिळवून देणारा हा विठुराया आणि त्याचं ध्यान करणं. संतांचे या नगरीमध्ये आनंद वनभुवनाचं सगुण स्वप्न आजही खेळतंय. मंडळी, आपण एकदा जर इथला बाहेरचा जनसमुदाय पाहाल तर ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीचा व्यापक आवाका किती आहे हे आपल्याला कळेल. जनहित विवरीचं आकलन आपल्याला होईल आणि नामदेवांची पायरी ही आपल्याला जगण्याची पायरी शिकवून जाईल. अतिशय सुंदर असा चंदन तिलक विठुरायाला लावण्यात येतो आहे. हा तिलक अतिशय विशेष आहे मंडळी. आपल्या तुळसीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. तुळशीहार त्यांना अर्पण केला जातो आहे आणि अतिशय सुंदर अशा फुलांची माळ विठुरायाला अर्पण केली जाते. विठुरायाच्या नामस्मरणामध्ये लीन असलेले अनेक संत होते. आपल्याला असं नेहमी वाटतं की पुढची पिढी हे कसंच नाही. मंडळी, विठुरायाला सुद्धा आरसा या ठिकाणी दाखवला जातो. त्याचं रूप व्यवस्थित न्याहाळून पाहिलं जातं. विठुरायाची पूजा करत असताना पुरुष सुक्ताचं पठण केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी श्री सुक्ताचं पठण केलं जातं. ही मुखारती ओवाळली जाते आहे. या वर्षीच्या वारीमध्ये अनेक गोष्टी विशेष आहेत. अनेक जणांनी अतिशय प्रेम भावनेने, भक्ती भावनेने विठुरायाला अनेक गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये एका अनामिक भाविकाने चक्क सोन्याचे पाय विठुरायाला अर्पण केलेले आहेत. फलाहाराचं नैवेद्य चला पंढरी
असं झालं असावं, असा एक प्रघात किंवा अशा प्रकारे विठ्ठ आणि विठ्ठल, विठ्ठरू किंवा विठ्ठलू हे रूप तयार झालं असावं असं सांगितलं जातं. पंढरपुराला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, फागनीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंढरगे, पांडरंगपल्ली अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळी दिलेली होती. या नावांच्या पैकी पौंडरिक हे नाव पुंडरीक या नावावरून बनलेलं असावं. पंढरीपूर यातलं पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव तयार झालं असावं असं म्हणतात. अनेक आख्यायिका याच्याबद्दलच्या सांगता येतील. पंढरीपूर किंवा पंढरीपूर आणि पंढरपूर हे असे शब्द तयार झाले असावेत. रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र हे जगातलं पहिलं प्रेमपत्र होतं आणि त्यामुळेच माता रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या अनेक कथा ह्या तितक्याच सांगितल्या जातात. माता रुक्मिणीच्या मूर्तीवर असलेली अनेक वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. थोडक्यात खरोखरच काही चालत नाही आणि त्यामुळे विठुरायाला रखुमाई शिवाय काही पर्याय नाही. आता माता रुक्मिणीला दुग्ध स्नान करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातली ही मूर्ती आहे आणि त्यामुळे काही काळ काही क्षण का होईना हे दुग्ध स्नान पाहताना तिचे डोळे उघडलेले आहेत की काय असा भास होतो आणि ही मूर्ती आपल्याला शुभ्र वर्ण दिसते. आणि रुक्मिणी मातेच्या अलंकारांचंही वर्णन करायला गेलं तर तिचे सोन्याचे पैंजण, साखळ्या, गोट, पाटल्या, तोडे, वाकी, सरी, कंठा, चंद्रहार, मोहरा, पुतळ्यांच्या माळा, चौकटी पेट्यांची माळ जिला हायकोल असंही म्हटलं जातं, तानवडी, कर्णफुलं आणि मंगळसूत्र असे वेगवेगळे दागिने असतात. आणि तिला सुद्धा हे चौघही जण मिळून तुळसी हार अर्पण करत आहेत. अतिशय मनमोहक असं हे माता रुक्मिणीचं रूप, तिची सुद्धा आरती केली जाणार आहे. या ठिकाणी संपन्न होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृतांजली घातलेला आहे. सौभाग्यवती अमृताजी फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य